आजपासून आता शेवटचा आठवडा सुरू होतो आणि गेल्या आठवड्याप्रमाणे हा आठवडा सुद्धा वादळी ठरण्याची शक्यता आहे। या अधिवेशनामध्ये सरकारनं अनेक महत्त्वाची विधेयकं मंजूर करून घेतली आहेत। मात्र असं असलं तरी मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणासंबंधीचं घटना दुरुस्ती विधेयक तसंच परकीय योगदानासंदर्भातलं FCRA दुरुस्ती विधेयकावर लक्ष केंद्रित झालंय। या आठवड्यामध्ये सरकार आता मतदारसंघ पुनर्रचना संसदेमध्ये मांडण्याच्या तयारीत आहे। सत्ताधाऱ्यांनी सर्व खासदारांना शेवटच्या आठवड्यामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश दिलेत आणि यासह काँग्रेसनं व्हीप जारी केलेला आहे। त्यामुळे अधिवेशनाचा शेवटच्या आठवड्यातला सत्ताधारी आणि विरोधक यांचा संघर्ष पाहायला मिळणार आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे। अधिवेशनाचे 3 आठवडे संघर्षात संपलेले आहेत। महत्त्वाची विधेयकं मंजुरीसाठी शेवटचा हा आठवडा आहे आणि सरकारकडून आपल्या खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश दिलेत। तर काँग्रेसकडूनही आपल्या सर्व खासदारांना 3 ओळींचा व्हीप जारी केलेला आहे। आणि या संदर्भात माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। ओम, अत्यंत महत्त्वाचा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आता शेवटचा आठवडा आजपासून सुरू होतोय। आता या आठवड्यात तरी काम पुढे सरकतंय का हे आपल्याला पाहायचं आहे। अनुपमा, खरं तर संसदेच्या अधिवेशनातला हा शेवटचा आणि अत्यंत निर्णायक असा हा आठवडा ठरू शकतो। कारण ज्याचा उल्लेख तुम्ही आत्ता केलात की अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुपस्थितीमुळे या सगळ्या अधिवेशनामध्ये खूप चर्चा झाली। 3 आठवडे उलटलेत, आता हा चौथा आणि शेवटचा आठवडा आहे। हा आठवडा निर्णायक या दृष्टीने सुद्धा आहे की सरकारकडनं, विशेषत्वानं गृह खात्याकडनं 3 ते 4 विधेयकं या आठवड्यात मांडली जाऊ शकतात। त्यामध्ये FCRA अर्थात फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट हा एक महत्त्वाचा कायदा आहे। जे बिल आहे ते मांडलं जाणार आहे, ज्याला खरं तर अनेक संस्थांनी, विरोधकांनी सुद्धा विरोध केला होता। परकीय माध्यमातून जी काही मदत संस्थांना आणि NGOजला मिळते त्या संदर्भातला हा कायदा आहे। केरळ राज्याचं नामकरण केरळम ये करण्यासंदर्भातला सुद्धा हा विषय आहे। वंदे मातरमचा विषय आणि सरतेशेवटी जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिला आरक्षण आणि डिलिमिटेशनचं जे बिल आहे, ज्या दृष्टीनं सरकारकडनं आकड्यांची जुळजुळ केली जाते, या सगळ्या महत्त्वाच्या विधेयकाची मांडणी आणि या संदर्भातल्या कारवाई या आठवड्यात होऊ शकतात। दुसऱ्या बाजूला विद्यार्थी आंदोलनानंतर विरोधकांना जो काही सूर सापडल्याचा एक आपल्याला माहोल दिसतोय, त्यामुळे कुठेतरी विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत। राहुल गांधी असतील किंवा विरोधी पक्षातील सगळेच नेते असतील, यांच्याकडनं आक्रमकपणे सरकारवरती हल्ले चढवले जात आहेत। अमित शहांची अनुपस्थिती यावरून विशेषत्वानं सरकारला टार्गेट केलं जाते। या संदर्भात आता विरोधकांची आजच्या या शेवटच्या आठवड्यातली नेमकी भूमिका काय असणार आहे हे पाहावं लागेल। जर या सगळ्या विधेयकाची मांडणी करण्यासाठी आणि मंजूर करण्यासाठी अमित शहा संसदेत आले तर विरोधक त्याला कशा पद्धतीनं खरं तर हाताळतात किंवा विरोधकांची या संदर्भातली भूमिका काय असणार आहे हे पाहावं लागणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर डिलिमिटेशनचं बिल येत असेल तर त्यावर कशा पद्धतीनं सरकारची रणनीती असेल आणि त्याला विरोधकांचा कसा उत्तर असणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा अत्यंत निर्णायक असणार आहे, हे महत्त्वाचं असणार। ठीक, ओम जरूर लक्ष ठेवून राहा आणि असे संपर्कात राहा। आणखी एका महत्त्वाच्या बातमीवर आपल्याला चर्चा करायची। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। जाऊया पुढच्या बातमीकडे। इकडे संयुक्त किसान मोर्चानं आज देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे आणि शेतकरी आणि कामगार युनियन देशभरामध्ये जेलभरो आंदोलन करणार आहेत। देशभरातले शेतकरी ठिकठिकाणी हे आंदोलन करतील। हमी भावासह विविध मागण्यांसाठी शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत। भारत अमेरिका करार रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। या करारामुळे अमेरिकेतून शेतमालाची आयात वाढून छोटे भारतीय शेतकरी हे अडचणीत येतील अशी भीती शेतकऱ्यांना आहे आणि त्यामुळे आजचा दिवस हा शेतकऱ्यांच्या एल्गाराचा असणार आहे, आंदोलनाचा असणार आहे। देशातल्या विविध भागामध्ये शेतकऱ्यांचं आज आंदोलन पाहायला मिळणार आहे। आज देशभरामध्ये जेलभरो आंदोलन असणार आहे।